स्पाइसजेटच्या फ्लाईटमध्ये डाएट कोकच्या कॅनमध्ये आढळले तीक्ष्ण धातूचे तुकडे. गोवा ते पुणे स्पाइसजेट फ्लाईट HG1080 मधील प्रवासादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. पुण्यातील व्यावसायिक अभिजित भोसले यांना क्रू मेंबरकडून दिलेल्या डाएट कोकच्या कॅनमध्ये धातूचे तीक्ष्ण तुकडे आढळले. या तुकड्यांमुळे त्यांच्या घशाला इजा झाली व त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत स्पाइसजेट, कोका कोलासह संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाला गांभीर्याने न घेतल्याची खंत अभिजित भोसले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. याविषयी बोलताना ते म्हणाले, मी अभिजित भोसले गोव्यावरून पुण्याला प्रवास करत असताना स्पाइसजेटमध्ये मी कोका कोला ड्रिंक ऑर्डर केली. ही ड्रिंक मी प्यायल्यानंतर 10 मिनिटांनी मला गळ्यामध्ये खूप वेदना सुरू झाल्या. मला थोड्या वेळानंतर श्वास घेणं पण अवघड चालू झालं होतं. आता या दरम्यान माझ्याबरोबर माझ्यासोबत माझे मित्र महेश गुप्ता आणि राजकुमार अगरवाल हेही प्रवास करत होते. ह्यांना मी सांगितलं या कोका कोला कॅनमध्ये काहीतरी आहे जे मी पिल्याने मला खूप त्रास व्हायला लागला. कोका कोलाचा कॅन पूर्ण खाली गेल्यानंतर त्याच्यामध्ये मोठे छोटे असे बरेचसे मेटलचे धातू होते जे हाताने पण काढता येत नव्हते. तरी त्यातील एक जो धातू आहे जो आता माझ्याकडे आहे हा त्या कॅनमध्ये आढळला. उतरल्यानंतर मला रुबी हॉलला प्रथम उपचारासाठी नेलं गेलं. मी दुसऱ्या दिवशी DGCA, स्पाइसजेट, कोका कोला या सगळ्यांबरोबर मेलवर संपर्क साधला. एवढं संपर्क साधूनही मला त्यांच्याकडून कुठलंही कन्फर्मेशन किंवा कुठलंही समाधानकारक उत्तर आलं नाही. मला स्पाइसजेटकडनं एक मेल आलं, त्याच्यामध्ये त्यांनी कन्फर्म केलं की त्या कॅनमध्ये मेटलचे शार्ट्स त्यांना सापडलेले आहेत आणि ते त्यांनी त्यांच्याकडे ठेवून घेतलं फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी. त्यानंतर आजपर्यंत एवढे मेल पाठवून एवढं फॉलोअप घेऊन पण मला कोणाकडनंही काही मदत किंवा काहीही समाधानकारक उत्तर आलं नाही आहे. माझी आज ही मागणी आहे की ज्या कोका कोला कॅनमधनं मला हा त्रास झाला तसा त्रास पुन्हा कधी कुणाला होऊ नये म्हणून तुम्ही ही बॅच मार्केटमधनं रिकॉल करावी. या अशा विदेशी कंपन्यांवर तुम्ही बंधन आणून यांना बंद केलं पाहिजे जर हे आपल्या भारतीयांच्या जीवाबरोबर असं खेळ खेळत असतील तर. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, तुम्हाला स्पाइसजेट किंवा कोका कोला दोन्ही कंपनीकडनं काही फोन किंवा काही मेसेज काही रिप्लाय आला का त्यांचा? मला कोका कोलाकडनं संपर्क साधला गेला. त्यांनी मला आश्वासन दिलं की हा कॅनचे फोटोग्राफ्स जे आहेत, जसं तुम्ही म्हणताय फोटोग्राफ्स, त्याची बॅच, त्याचे डिटेल्स तुम्हाला शेअर करू. आज 12 दिवस गेले, त्याच्यावर कुणीही मला अजूनपर्यंत काही एक पुरावा आणून दिलेला नाही आणि स्पाइसजेट आणि कोका कोला मिळून हा पुरावा नष्ट करत आहे हा माझा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिसांमध्ये काही तक्रार केली का या संदर्भात? अजून तरी नाही आहे. आता कंप्लेंट नाही केली आहे. पोलीस ऑफ कमिशनर ऑफिसमध्ये आम्ही आता फक्त एक ॲप्लिकेशन, एक अर्ज दिलेला आहे ज्याची कॉपी तुम्हाला शेअर केली जाईल आणि पोलीस कंप्लेंट आम्ही लवकरात लवकर करू.